जरांगे पाटील उपोषण करणार नाही असा ठाम विश्वास विखे पाटलांनी व्यक्त केला. मला भूमिका कळू द्या, काय अंमलबजावण्या सोबत आणल्यात, विखे पाटील साहेबांनी आणल्यात, त्यांचे आता कोण कोण आणखीन मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ कोण कोण आहेत, त्यांच्यासोबत कोण कोण येणार आहेत, लाडभाऊचं काय म्हणणं आहे, मला सगळं बघतो ना मी. तीच उपोषण होणार, 30 मेचं उपोषण होणार आणि ते बी कठोर आणि कडक होणार. हा, या देशाच्या पाठीवर आणखीन झालंच नसत ते अंतर्वालीत होणार आणि ते बी गरीबाच्या लेकराच्या कल्याणासाठी होणार. कालपर्यंत तुम्ही आरोप करत होता की विखे पाटील समितीचे अध्यक्ष असताना समाजाला वेळ देत नाही, मागण्या संदर्भात वेळ देत नाही, आज येता येते. काय वाटतं तुम्हाला की तुमच्या आंदोलनाची भूमिकेनंतर शिष्टमंडळ तुमच्याकडे येतं? हा, मग तसंच आहे ना. मधल्या 10 महिन्यात त्यांना वेळ नव्हता, बाकीचे कामं होते वैयक्तिक, पक्षाचे, सरकारचे. समाजापेक्षा शेवटी सरकार मोठं आहे, राजकारण मोठं आहे, नेता त्याच्यापेक्षाही मोठा आहे. समाजाचं घेणं देणं नाही ना. पक्ष निवडून देतो ना, जनता कुठं निवडून देते यांना. त्यामुळे जनतेची कदर करायची काय गरज आहे त्यांना. जनता जेव्हा त्यांच्या लक्षात येईल मराठ्यांचे मत आता गेले, मग यांना कळण राजकीय धुराळा यांचा कसा झाला आणि कसं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं. ती वेळ येणार आहे लवकरच. जरांगे पाटलांचे काही गैरसमज असतील तर ते देखील आज दूर करू असं विखे पाटील म्हणाले. कोणती प्रमाणपत्र किंवा नोंदीवरून असेल किंवा गुन्ह्यांवरून असेल त्यावरून जे काही काय भैया, काय गैरसमज? 58 लाख नोंदी सापडल्यात, प्रमाणपत्र का देणार? काय गैरसमज आहे? सापडीला कुणी? तुम्ही. तुम्हाला समिती गठीत कोणी केली? तुम्ही. सापडील्या तुम्ही, प्रमाणपत्र का दिले नाही? बर, काय गैरसमज आहे माझा? दुसरं,